आई काळूबाई आणि इतर मातृदेवता तुळजाभवानी आणि अंबाबाई यांच्यात काय संबंध आहे? नमस्कार भक्तांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो विषय अनेक भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण करतो. आई काळूबाई, आई तुळजाभवानी व आई अंबाबाई देवी वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. पण प्रश्न असा आहे की या सगळ्या देवी वेगवेगळ्या आहे का? की एका शक्तीचे वेगवेगळे रूप आहे? आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे आई काळूबाई आणि इतर मातृदेवतांमधील अदृश्य पण खोल संबंध. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फारच कमी लोकांना माहीत आहे. मातृदेवता म्हणजे नेमकं काय? भारतीय संस्कृतीत मातृदेवत म्हणजेच सृष्टीचं रक्षण करणारी आदिशक्ती. ही शक्ती एकच आहे, पण काळ, स्थान आणि भक्तांच्या गरजेनुसार ती वेगवेगळ्या रूपात प्रकट झाली. जसं की कुठे ती अंबाबाई, तर कुठे तुळजाभवानी, तर कुठे काळूबाई. नाव वेगळं तर रूप वेगळं, पण शक्ती एकच, आदिशक्ती. आई काळूबाई रौद्र आणि रक्षक शक्ती आहे. आई काळूबाईला रौद्र, उग्र आणि जागृत शक्ती मानला जातो. ही देवी अन्याय सहन करत नाही, अन्याय करणाऱ्याचा नाश करते आणि भक्तांचं संकट दूर करते. ग्रामीण भागात, विशेष महाराष्ट्रात, आई काळूबाईला ग्रामदेवत म्हणून पूजला जातो. ग्रामदेवत म्हणजे गावाचं रक्षण करणारी देवी, रोगराई, संकट, वाईट शक्ती दूर ठेवणारी शक्ती. तर आई तुळजाभवानी राजशक्ती आणि धर्मरक्षक म्हणून मानली जाते. ही क्षत्रियांची कुळदेवत मानली जाते. इतिहासात आपण पाहतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानीकडून तलवार प्राप्त केली अशी श्रद्धा मानली जाते. याचा अर्थ काय? आई तुळजाभवानी ही धर्मरक्षक आणि राजशक्तीचं प्रतीक आहे. जिथे धर्म संकटात असते, अन्याय मोठ्या रस्त्यावर असते, तिथे तुळजाभवानीचं रूप प्रकट होतो. तर आई अंबाबाई ममतामयी मातृशक्ती आहे. ही करुणा, माया आणि वात्सल्याचं प्रतीक आहे. मुलांची काळजी घेणारी माता, घर, कुटुंब आणि सुख समृद्धी देणारी देवी, भक्तांना आधार देणारी आई. म्हणूनच आई अंबाबाईकडे लोक घरगुती सुख, संतती व आरोग्य मागतात. मग या तिन्ही देवीचं संबंध काय? आता सर्वात महत्वाचा प्रश्न हेच, आई काळूबाई व तुळजाभवानी व अंबाबाई या तिन्ही वेगळ्या नाहीत. या तिन्ही एकाच आदिशक्तीचं रूप आहे. फरक इतकाच आहे की काळूबाई रक्षणासाठी उग्र रूप, तर तुळजाभवानी धर्म आणि राज्यासाठी शौर्य रूप, तर अंबाबाई माया आणि करुणेचं रूप. जसं आई रागवते तर कधी समजवते तर कधी प्रेम करते, तसंच देवीचं स्वरूप बदलतं. लोकांना असं का वाटतं की देवी वेगळी आहे? कारण प्रत्येक ठिकाणी परंपरा वेगळी असते, पूजेची पद्धत वेगळी, तर कथा वेगळी, पण शक्ती तत्व एकच आहे. म्हणून भक्तांनो, देवी वेगवेगळी आहे, पण मानण्यापेक्षा आई एकच आहे, रूप अनेक आहे. जर तुम्हाला आई काळूबाई, आई तुळजाभवानी किंवा आई अंबाबाईवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय शक्ती नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.